निश्चित नामस्मरण, परमेश्वराचं नामस्मरण, त्याच्यामुळे हवा शुद्ध होते. त्या हवेत त्या तरंग उमटत जातात आणि ह्या लहरी हे हवा शुद्ध करते. ध्वनी लहरी. ध्वनी लहरी नामस्मरणाच्या. आणि त्यामुळे की नाही त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींची किंवा माणसांची त्याचा परिणाम होतो मनावर आणि मनही शुद्ध होत जातं. शुद्ध झालेलं मन रक्त शुद्ध करतं, त्यामुळे कर्म शुद्ध होतं आणि माणसाची कामं व्यवस्थित होतात. हा माझा गेल्या 40 वर्षाचा अनुभव की एक 12 तासाचं किंवा 24 तासाचं नामस्मरण घरात ठेवलं तर यज्ञ विज्ञ काहीही करायची आवश्यकता लागत नाही. नुसत्या ह्या नामस्मरणाच्या ध्वनी लहरीने ती वास्तू शुद्ध होते आणि माणसाची कामही पटापट होत जातात. नामस्मरण हे 12 किंवा 24 तास तसा नियम काही नाही त्यातला. मी ओम सद्गुरु प्रतिष्ठानच्या साह्याने अखंड 1 महिना नामस्मरण 3दा केलं आणि ह्या 3दा अखंड नामस्मरणाने 1 महिना मला जे आज जो कोण मी आहे तो त्या मला त्या नामस्मरणाने दिला. तर नामस्मरण तुम्ही महिन्याचंही करू शकता, अखंड सप्ताह करू शकता, 24 तासाचं करू शकता किंवा 1 तासाचंही करू शकता, पण भावना शुद्ध हव्या. त्या ठिकाणी येणारी सगळ्या व्यक्तींची एका विशिष्ट देवतेवर श्रद्धा असली पाहिजे. जर तुम्ही दत्तगुरूंचं नामस्मरण ठेवलं तर दत्तावर भक्ती यावी, कुलदेवीचं ठेवलं तर कुलदेवीवर भक्ती यावी, रामाचं ठेवलं तर श्रीराम जय राम जय जय राम रामावर भक्ती यावी, कृष्णाचं आणि राधेकृष्णावर जर भक्ती असेल तर राधाकृष्णाचं नामस्मरण ठेवा. नामस्मरण कुठलं आहे याला काही महत्व नाही, किती वेळेचं आहे यालाही महत्व नाही. ते शुद्ध भावनेने आणि ठरवलेल्या नियमाप्रमाणे अखंड तितका वेळ केलंच पाहिजे, मग त्याची फळं मिळतात. कालच झाली आणि तिचा योगायोगाने 25-30 वर्षापूर्वी मी एका सोसायटीत राहत होतो. तिथे कामगार वस्तीच होती. त्या कामगार वस्तीतल्या जवळजवळ 36 खोल्यातल्या 35-36 खोल्यातल्या 50-60 विद्यार्थ्यांना मुलांना, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा लहान लहान मुलांना मी शिक्षणाचे आणि सुसंस्कृतपणाचे धडे दिले. तर सहज मी आणि माझ्या बायकोने सहज हे केलं. म्हणजे आम्ही मुद्दाम म्हणून काय करायचं म्हणून केलं नाही, पण त्यांच्या वस्तीत राहत होतो, त्यांच्याबरोबर राहत होतो, ती लहान मुलं आमच्याकडे येत होती, त्यामुळे ते सहज घडून गेले. त्यातलं काही जण आता डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, वकील झालेत, प्रोफेसर झालेत. तर त्यातलाच एक प्रोफेसर शिवाजी शेंडगे MA BA MA आणि PhD करून तो आता कॉलेजात प्रोफेसर आहे. त्याने हा योग जुळवून आणला. त्याने शंकराचार्यांनी मुंबईत आल्यावर मला मराठी शिकायची अशी इच्छा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यक्त केली. त्यावेळी माननीय शिंदे साहेबांच्या डोळ्यासमोर हे प्राध्यापक शिवाजी शेंडगे झाले आणि त्यांनी शिवाजी शेंडगेला 4 महिने शंकराचार्यांना मराठी शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक केली. हे प्राध्यापक शिवाजी शेंडगे हे माझ्या त्या 50-60 ग्रुपातले, त्यांनी माझं नाव त्यांना शंकराचार्यांनी व्यक्त केलं की असे माझे गुरु आहेत आणि त्यांनी 12 पुस्तकं लिहिली आहेत, त्यांची आणि तुमची मला भेट करून द्यायची. शंकराचार्यांनी परमिशन दिली, त्यांना परवानगी दिली आणि काल शनिवारी 9 ऑगस्टला जवळजवळ पाऊण तास मी शिवाजी शेंडगे बरोबर शंकराचार्यांच्या सहवासात होतो. माझ्या आयुष्यातली ही खरोखरच माझ्या आई वडिलांना सुद्धा आनंद होईल अशी घटना आहे. भास्करराव कुलकर्णींचा ज्योतिषशास्त्रावर बिलकुल विश्वास नव्हता.
आणि आपल्या भाषणातही त्यांनी सांगितलं माझा ज्योतिषावर विश्वास नाही, प्रकाश कारकरने मला बोलवलंय म्हणून मी आलो, इतकं स्पष्ट सांगितलं. मी काय ऐकत नाही, पुढे केव्हा तरी यांचा विश्वास बसेल म्हटलं. हा, आता तुम्ही आले कसा मी आशीर्वाद देणार होतो, पण जे काय मी नामस्मरण केलंय, जी काय परमेश्वराची महाराजांची सेवा केली, त्याच्यामुळे मी जरी हा असं केलं तरी ती फळं मिळतात त्यांना. तसंच भास्कररावांचाही माझ्यावर हळूहळू विश्वास बसत गेला. आणि आज भास्करराव आपण म्हणून हे नामस्मरण आपण म्हणून भास्कररावांनी ठरवलं. काका त्या दिवशी 15 दिवसापूर्वी आले होते एका वेगळ्या विषयावर. काका आमच्या घरी श्रावणात नामस्मरण करायचं म्हणजे उत्तम. मलाही खूप आनंद झाला. जो माणूस मला मानत नव्हता तो नामस्मरण ठेवायचं म्हणते, म्हटलं उत्तम, तेव्हा करूया. सांगा नाही, दिवस वगैरे तुम्हीच ठरवायचं आणि मला सांगा तो दिवस. त्याप्रमाणे मी म्हटलं 2 दिवसांनी सांगतो. आणि पंचांग वगैरे बघून मी ही आज रविवार तारीख 10 ठरवली आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आता होतो. असं आहे की हे दुसऱ्यांदा आमच्याकडे दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचं नामस्मरण 12 तासाचा कार्यक्रम हा दुसऱ्यांदा आमच्या घरी होतोय. याच्या आधी जेव्हा माझी पुतणी गेली होती त्याच्यानंतर बागलकर काकांनी सांगितलेलं की तुम्ही एकदा नामस्मरणाचं ठेवा, आणि ह्यावेळेस आम्ही स्वतःहून सांगितलं काकांना की आमच्याकडे आम्हाला नामस्मरण करायचं आहे, कारण त्याच्यामुळे येणारी एनर्जी, घरामध्ये जो वातावरण तयार होतं आणि जी एनर्जी आपल्याला भेटते ती खूपच छान असते. ह्या आमच्या पूर्ण वास्तूला त्याचा खूपच फायदा होतो आणि आमच्या घरातल्या लोकांना खूप फायदा होतो. आणि बऱ्याच गोष्टी अशा चालू आहे म्हणून आम्ही ते असं नामस्मरणाचा आज कार्यक्रम घेतलाय, जेणेकरून आमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावं, आमच्या वास्तूला चांगली ऊर्जा भेटावी, म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. खूप खूप बरं वाटते मला आता असंच देवाची पूजा करणं किंवा देवाचं जे काय असेल असं कार्यक्रम करणं किंवा असे नामस्मरण किंवा अजून बाकीचे हवन कुंड हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मला खूप आवडतात. आणि भास्कर कुलसंगी ह्यांनाही हे खूप आवडतात, म्हणून आमच्याकडे नेहमी काही ना काही पूजा असेल किंवा हे सगळं चालूच असतं. पण ह्या नामस्मरणामुळे नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन काहीतरी नवीन आपल्या बरोबर होत आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्या बरोबर घडतात. म्हणून आम्ही हा आज दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा 12 तासाचा आज आम्ही नामस्मरणाचा हा सोहळा आज घातलेला. या ठिकाणी ज्योतिषाचार्य, प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ तज्ञ श्री बागलकर काका उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या पावन आणि त्यांच्या उपस्थितीने पवित्र झालेल्या या वास्तूमध्ये आज रिद्धिताईंनी आणि भास्कर दादांनी हे नामस्मरण आयोजित केलेलं आहे. आणि त्यातून जी एनर्जी मिळते किंवा त्यातून एक आपण सकारात्मकता निर्माण होते, त्याच्यामुळे साहजिकच आहे मनाची आणि शरीराची शुद्धी होते, पण त्याचबरोबर समाजाची सेवा करण्यासाठी देखील आपण अधिक सकारात्मक होत जातो. आणि तसं रिद्धिताईंना नक्कीच वाटत असेल. आणि मला अभिमान वाटतो की ज्योतिषाचार्य बागलकर काका यांचा जाहीर सत्कार जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती 1008 स्वामी महाराज करणार आहे. येणाऱ्या पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ते तारीख काकांना कळवणार आहे. आणि त्यांचं प्रवचन जेव्हा असतं त्यावेळेस 500,000 लोकांच्या समोर त्या जाहीर प्रवचनामध्ये बागलकर काकांनी ज्योतिषशास्त्रावर जे प्रचंड कार्य केलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्र हे कसं शास्त्र हे जगाला पटवून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार शंकराचार्यांनी वैयक्तिक त्यांना बोलून त्यांचा शॉल, रुद्राक्षाची माळ आणि बाकी प्रसाद देऊन सत्कार तर केलेलाच आहे. पण त्याचबरोबर जाहीर सत्कार ते पुढच्या 10-15 दिवसात करणार आहेत. आणि त्यावेळेस बागलकर काकांचे सर्व अनुयायी, मग रिद्धिताई असतील, नगरसेविका, माजी नगरसेवक भास्कर कुलसंगी असतील, सर्व इतर नगरसेवक, आमदार, जे आमच्या पूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात काकांना मानणारी जी लोक आहेत ते सर्व सहपरिवार त्या ठिकाणी उपस्थित राहून हा मोठा कार्यक्रम होईल. आणि आजचा कार्यक्रम देखील संध्याकाळी 8 वाजता याची सांगताय, त्यावेळेस या हॉलमध्ये बसायला देखील जागा राहणार नाही. एवढा या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ त्या ठिकाणी सर्व घेतील. आणि मी रिद्धिताईंचा आणि भास्करदादांचा आभारी आहे की असेच आध्यात्मिक चांगले कार्यक्रम सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांनी वेळोवेळी आयोजित करावेत आणि त्याचा लाभ माझ्यासारख्यांना आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना होत राहावा अशी ईश्वरचरणी